नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. जुलै महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मी व्हिडिओ घेतला होता आणि त्यात सांगितलं होतं की ऑगस्टमध्ये भरती येणार आहे. कारणही तेवढं दर्जेदार होतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला विचारलं, सर तुम्ही सांगितलं होतं ऑगस्टमध्ये भरती येणार, पण भरती आलेली नाही, नेमकं काय झालेलं आहे? एक विश्वासू म्हणून तुम्ही लोक प्रश्न विचारतात, जबाबदार म्हणून मी देखील त्या गोष्टीवरती विशेष करून लक्ष देऊन आहे. आणि नेमकं आता ही भरती कधी येणार आहे आणि मी का म्हणलो होतो की ही जाहिरात ऑगस्टमध्ये येणार आहे ते पण सांगतो. पण मला वाटतं 28-29 तारखेला व्हिडिओ घेतला होता आणि त्यामध्ये शुक्रवार शनिवार होता आणि मंगळवारी आणि बुधवारी या दिवशी सगळ्या एस टी महामंडळाच्या संचालक बोर्डाची आणि जे काही ठेकेदार आहेत तर त्यांची बैठक होणार होती. आणि त्या बैठकीमध्ये त्यांना परचेस ऑर्डर डायरेक्ट मिळणार होती, कारण ही भरती प्रक्रिया जवळपास आता 1 वर्ष होत आहे. ही भरती प्रक्रिया चालू आहे. त्या दिवशी सरकारचा अर्थ मंत्रालयाचे वित्त विभागाचे अधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण केलेलं आहे. म्हणजे आता नेमकं काय झालेलं आहे काय नाही आपण पुढे पाहूया. कशामुळे ही भरती सध्या ब्रेक लावलेली आहे आणि नेमकं ही भरती किती दिवसात येऊ शकते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहा आता या बातम्या आल्या होत्या. पहा एस टीच्या कंत्राटी पदभरतीला लागणार ब्रेक. ठीक आहे, पदभरती जी आहे तर त्याला ब्रेक लागलेला आहे. रद्द झालेली आहे का? नाही, रद्द झालेली नाही आहे, थोडासा ब्रेक लागलेला आहे. आपली जर गाडी जर कुठं आपल्याला डेस्टिनेशनवर जायचं असेल, ब्रेक लागला म्हणजे ती गाडी जाणार नाही का? नाही, थोडा वेळ संथ झाली फक्त. ठीक आहे. आता आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे संकट, वित्त विभागाकडून एस टीचा आढावा. ठीक आहे. आता आर्थिक जे व्यवहार जो आहे तर तिथं त्यांना डाऊटफुल आलेला आहे वित्त विभागाला, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की या पदभरतीला ब्रेक लावलेला आहे. इथे एक महत्वाची गोष्ट आहे तर ती समजून घेऊया. एस टीच्या ताफ्यात 8,000 बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. ठीक आहे. सेवा खंडित पडू नये म्हणून कंत्राटी तत्वावर चालक वाहकाची नियुक्ती करण्याचा विचार महामंडळाकडून मांडण्यात आला होता. मात्र वित्त विभागाने मानधनाच्या निधी नियोजनावर प्रश्न उपस्थित केल्याने कंत्राटी भरतीवर आर्थिक पेचप्रसंग आलेला आहे. आता प्रत्येक महिन्याला राज्य शासनाला काय करावं लागतं की महामंडळाला पैसे द्यावे लागतात. जे बस पास असेल, अर्ध तिकीट आहे किंवा इतर ज्या सोयी सुविधा आहेत एस टीच्या माध्यमातून पुरवल्या जातात. एस टी तोट्यात जाऊ नये म्हणून वित्त विभाग किंवा सरकार काय करतं की बाबा एस टीला तो जो अर्धी जी बस पास असते विद्यार्थ्याची ते अर्धे पैसे शासन बसला देत असतं. ते मग मागच्या महिन्यामध्ये 405 कोटी रुपये जे आहेत तर ते दिलेले आहे. ठीक आहे. पहा, सवलतीचे लेखापरीक्षणच नाही, ही एक आहे एस टीच्या वित्तीय बेशिस्तीवरती बडगा कंत्राटी भरतीला ब्रेक. ठीक आहे. आपल्याला जर समजा बापानं लाख रुपये दिलेले आहे, ठीक आहे, आणि आपण लाख रुपयाचं काय केलं हे बापाला न सांगता आपण परत म्हणतोय की पप्पा मला परत 2 लाख रुपये द्या, बुटानं मारणार नाही की बाप आपल्याला? अशी गोष्ट झालेली आहे. प्रत्येक महिन्याला 405 कोटी आहे. ठीक आहे. 405 कोटी रुपये जर दिले जातात तर नेमकं तुम्ही हे 405 कोटीचं नेमकं करता काय? तुम्ही मेंटेनन्स करता का, लोकांची पगार वेळेवर करता का, नेमकं काय करता? हे मागणं म्हणजे अर्थ विभागाचं आहे, वित्त विभागाचं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एस टीला हे पहा, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना तिकीट दरात सवलती जाहीर करण्यात आल्या असून त्यापोटी 405 कोटी रुपये शासनाकडून मिळत असतात. ठीक आहे. त्याचं ऑडिटच नाही, लेखापरीक्षणच नाही, एस टीला दिले जातात. मात्र त्याचा वापर कोणाकडून किती केला जातो याची आकडेवारी देण्याबाबत आणि लेखापरीक्षण करण्याची 3 महिन्यापूर्वी सूचना देऊनही ते करण्यात आलेले नाही. 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला जे पैसे मिळतात राज्य शासनाकडून त्याचं नेमकं तुम्ही करताय काय, कोणत्या अकाउंटवर जातात तुम्ही, त्याचं काही घेणं देणं करतात का काय का नाही, हे लेखापरीक्षण झालेलं नाही. ठीक आहे. आणि मग वित्त विभागानं काय केलेलं आहे, आक्षेप घेतलेला आहे. आता खरी गाठ जी ना तर ती परवा इथं आहे. पहा, इथं एस टीकडे 817 भूखंड असून, म्हणजे 817 काय आहे, जवळपास बसस्टॉप आहे. ठीक आहे. बसस्टॉपची जागा आहे. त्यामध्ये 3,533 एकर जमीन उपलब्ध आहे. त्याचा वापर पीपीपी तत्वावर करण्याचा कृती आराखडा नाही. जे आपले टेस्ला मंत्र्यांनी सांगितलं होतं ना की बाबा जी एस टी महामंडळाची जी जागा आहे तिथं कोणी या बिल्डिंग करा, बांधा आणि नंतर वापरा आणि नंतर मग आमची जागा आम्हाला वापस द्या. अगोदर 49 वर्षाचा करार होता, आता 99 वर्षाचा करार केला आणि त्याच्यामध्ये ती जागा जवळपास विकतच घेतलेली, म्हणजे विकूनच टाकलेली आहे. मध्यंतरी एक व्हिडिओ आला होता 10% माझे 10% माझे, नंतर मग मुख्यमंत्र्यांनी सावरासावर केली होती. अत्यंत व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. तर अशा गोष्टीमध्ये आणि त्यातच मुंबईच्या भूखंडाचा देखील एक गैरव्यवहार समोर आलेला आहे. मग आता हे प्रकरण जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत या भरतीवर ब्रेक आहे.
मला असं वाटतं की ही भरती जी आहे ही ट्रान्सपरंटली होते की नाही, कारण आता वित्त विभागानं जर मान्यता दिली तर जवळपास 17,472 लोकांची पगार शासन एस टी महामंडळा करणार आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी तुम्हाला पैसे दिलेले आहेत त्याचं काय करता हे कळत नाहीये. आणि जर एवढ्या लोकांची पगार जर तुमच्याकडे दिली, तुम्हाला जर पैसेच सांभाळता येत नाही, व्यवहार जर करता येत नाही, तर किती अराजकता माझे म्हणजे लोकांचे पगारही होणार नाही. याच्यासाठी कदाचित हे जे आहे ना तर तो ब्रेक लागलेला आहे. लेखापरीक्षण होईल, ठीक आहे. असं नाही की एस टीमध्ये सगळंच भ्रष्टाचार होता, असं नाही. चांगले कर्मचारी आहेत आणि ऑडिट जेवढा खर्च आहे वगैरे तेवढं तर सगळं होतच असतं. फक्त त्याचे पुरावे सादर करायचे आहे. मला असं वाटतं की या महिन्यामध्ये पुरावे सादर होतील. सगळं काही ऑनलाईन डिजिटल वगैरे आहे, काही कागदोपत्री पण असायला पाहिजे. आणि ते जर झालं तर पुढच्या 2 महिन्यामध्ये 2 किंवा 3 महिने मला असं वाटतं की भरतीला ब्रेक लागलेला आहे. आणि येस, बघूया आता पुढचं नेमकं काय अपडेट येतं सरकारकडून म्हणा किंवा महामंडळाकडून, बघूया आपण. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक बस ड्रायव्हर किंवा ज्यांनी पाहिलेलं आहे स्वप्न की बाबा पोटाची खळगी भरायसाठी आपल्याला जी एक संधी मिळते ती मिळायला पाहिजे, लवकर मिळायला पाहिजे. मरणाऱ्या माणसाला जे चमचाभर पाण्याचं महत्त्व असतं ना, ते मेल्यानंतर ड्रम भरून जरी पाजलं तरी काही कामाचं नसतं. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.